पुढील बातमी नाशिकमधून। नाशिकच्या सिडको परिसरामध्ये या परिसरातून एक मोठी बातमी समोर येते। सिडको परिसरात दोन धर्मियांमध्ये वाद झालेला आहे। घरामध्ये सामूहिक नमाज पठण करत असल्यानं वाद झालाय। परिसरातील नागरिकांना नमाज पठणाचा त्रास झाला आणि त्यानंतर हा वाद झालाय। दरम्यान नमाज पठण बंद करण्याची स्थानिकांनी मागणी केली। वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। भरपूर ठिकाणी या गोष्टी चालू आहे। त्याच्यामध्ये बांगलादेशी येतात, घुसखोर होते, कोण काय करतंय यांचं समजत पण नाही। आणि यांनी जरी यांचं पठण जरी मस्जिद मध्ये यांनी करावा आणि केल्यानंतर यांचं आधार कार्ड सर्वांना पोलीस स्टेशन मध्ये द्यायला पाहिजे। यांनी का हा स्थानिक नागरिक आहे का नाही याचं सगळं पूर्ण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे। मगच त्याला तिथं मस्जिद मध्ये किंवा मद्रसामध्ये त्यांची परमिशन त्याला अलाउड करायला पाहिजे। तिथं नमाज जे आहे ते अनलिगली जे आहे ते बंद आम्ही म्हणत नाही तुम्ही डायरेक्टली बंद करा। तुमचं जे आहे जे तुमचं आहे जे तुमचे जिथं आहेत दिलेले मस्जिद आहेत दिलेल्या त्या मस्जिद तुम्ही चालवा। पण अनुकृत जे आहे ते का चालवताय का करताय? आम्हाला नाही आमचं मंदिर उभा करू शकत का? आम्ही इथं मोठं काहीतरी लावून देऊ चालेल का? त्यांना चालेल का? अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, घरामध्ये नमाज पठण केला त्यामुळे हा वाद झालाय। नेमका वाद काय आहे आणि पोलिसांनी त्यानंतर काय कारवाई केली आहे? नाशिकच्या सिडको परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। सिडको परिसरात एका घरामध्ये सामूहिक नमाज पठण होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलेला आहे आणि या सामूहिक नमाज पठणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे आणि खरं तर याच गर्दीचं तिथे राहणाऱ्या स्थानिक लोकांना त्रास होत आहे आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टींवरती स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतलेला आहे। मागच्या काही दिवसांपासून हा संपूर्ण प्रकार हे चालू आहे आणि त्यामुळे आता हे संपूर्ण प्रकार बंद व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत हा प्रकार बंद होत नाही आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका स्थानिक लोकांनी घेतलेली आहे। या आंदोलनानंतर आता तिथले पोलीस असतील किंवा अन्य जे अधिकारी आहेत हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणाची अधिक चौकशी करतायत। पण या घरामध्ये सामूहिक नमाज पठण होतोय आणि त्यालाच आक्षेप स्थानिकांनी घेतलेला आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलीस करतायत। त्यामुळे नेमका आता काय भूमिका पोलीस एकूणच घेतील हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या माहितीबद्दल।